1 वर्षानंतर सुजय मायदेशी परतला होता. अजून परत येण्याचा त्याचा काही इरादा नव्हता. पण रुग्णालयाच्या थंडगार आणि शांत दालनात पावलांच्या आवाजाची प्रतिध्वनी होत होती. अमेरिकेतील व्यस्त आणि निर्दयी जीवनात त्याच्या आजीच्या थरथरणाऱ्या आवाजाने वारंवार त्याच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात टकटक केली होती. आजीच्या फोन कॉलने त्याला भाग पाडले होते. एक आजीच तर होती जिच्यामुळे तो भारतामध्ये यायचा, हवेलीत थोडे दिवस थांबायचा, नाहीतर त्याला कोणाशी बोलायलाही आवडत नव्हते. प्रत्येक फोन कॉलमध्ये तिचा उदास स्वर, दम लागल्याचा आवाज आणि मला भेटून जा ही विनंती, हे सर्व त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देत नव्हते. त्याला यावेच लागले होते. परंतु या परतीच्या निर्णयात त्याने कधी विचार केला नव्हता की नियती त्याला अशा ठिकाणी आणून ठेवेल जिथे क्षणभर त्याचे हृदयाचे ठोके थांबतील, संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि जगण्याचं एक नवं कारण मिळेल. सुजय दवाखान्याच्या दालनातून चालला होता. हातात आजीच्या औषधांची यादी होती. नजर मोबाईलवर होती. अचानक एका स्त्रीचा आवाज आला आणि जणू वातावरणच बदलून गेलं. तो आवाज थरथरला, घाबरलेला, बेचैन होता. प्लीज डॉक्टर, माझी तब्येत खूप खराब होत आहे. एकदा बघून घ्या ना. मला माहीत आहे अजून डिलिव्हरीला वेळ आहे, पण माझी तब्येत बिघडत आहे. मला वेळेआधी कळा सुरू झाल्या आहेत. कृपया एकदा बघा. मला खूप वेदना होत आहेत. मी उभाही राहू शकत नाही. जिथेही क्लिनिकमध्ये जात आहे तिथे मला सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगत आहेत. मला माहीत आहे हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, पण इथे माणुसकी तरी आहे ना. डॉक्टर, कृपया माझी मदत करा. मला खूप त्रास होत आहे. सुजयचे पाय थबकले. बाळ हा शब्द ऐकताच तो पुढे पाऊल टाकू शकला नाही. त्याच्यासमोर थोड्या अंतरावर एक नर्स उभी होती. तिच्या आवाजात कडवटपणा आणि डोळ्यात तुच्छता होती. सुजयला वाटले ती नर्स मदत करेल, पण तिचे शब्द ऐकून तो थक्क झाला. मी डॉक्टर नाही मॅडम, आणि इथे फक्त जायज मुलांची जबाबदारी घेतली जाते. तू नाजायज बाळ घेऊन फिरते आहेस. नवरा कुठे आहे? या बाळाचा बाप कोण आहे? काय समजलीस? इथे आलीस की आम्ही तुझी डिलिव्हरी करून टाकू? इथून निघ. हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. इथे एक सिस्टीम आहे. आधी नवऱ्याला घेऊन ये आणि मग आम्ही तुझा इलाज करू. सुजयने धक्क्याने पाहिलं. एक मुलगी हात जोडून डोळ्यातून वाहणारे अश्रू घेऊन थरथरत उभी होती. तिला उभेही राहवत नव्हते आणि समोरची नर्स उद्धटपणे बोलत होती. ती मुलगी रडतच पुढे म्हणाली, कृपया माझं ऐका. हे बाळ नाजायज नाही. माझा नवरा आहे. माझं लग्न झालं आहे. तो माझ्यासोबत नाही. मी एकटी आहे. पण हे बाळ जायज आहे. माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत. प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. तुम्ही डॉक्टरांना सांगा ना. ते नक्की माझं ऐकतील. कृपया माझी मदत करा. तिचे डोळे आता हळूहळू मिटू लागले होते. आवाजात वेदना होती. ती हतबल झाली होती. सुजयचे हृदय जणू जोरजोराने धडधडू लागले. का कोण जाणे त्याला विचित्र अशी घबराहट होऊ लागली. काही क्षण तो आपल्या जागेवरून हलूच शकला नाही. जरी त्याला वरच्या मजल्यावर जायचे होते, पण न जाणे कुठल्या तरी अदृश्य दोरीने त्याला ओढले. त्याने पावले थोडी त्या दिशेने टाकली आणि जसे त्याने त्या मुलीचा चेहरा नीट पाहिला, त्याचा श्वासच अडखळला. हृदय जणू एका क्षणासाठी थांबले. पायाखालची जमीन सरकली. कारण ती मुलगी तीच होती जिच्याशी त्याने 1 वर्षापूर्वी लग्न केलं होतं. त्याने तिला पत्नी केली होती. ती रडत होती, विनवण्या करत राहिली, पण तो तिला सोडून गेला. सकाळ होताच कुठलीही दया न दाखवता तिच्या आईवडिलांच्या दारात सोडून आला होता. तिचे आरोप, तिच्या किंकाळ्या, तिची बेबसी, हे सगळं त्याने दुर्लक्षित केलं होतं. ती मुलगी जिचा हात कधी काळी त्याच्या हातात होता, आज त्याच्याच बाळाची आई होऊन उभी होती आणि नर्स समोर भीक मागत होती की तिचा इलाज करून द्या. तो एक बिझनेस टायकून होता. स्वतःची कंपनी चालवत होता आणि त्याचं मूल, जे अजून या जगात आलंही नव्हतं, तेही भीक मागत असल्यासारखं होतं. निशा रुग्णालयाच्या दालनात पोटावर हात ठेवून वेदनांनी तडफडत होती. तिचा त्रास वाढत चालला होता. चेहऱ्यावर पिवळेपणा, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, अशक्तपणाने झुकलेली कंबर आणि थरथरणारा आवाज, हे पाहून सुजयचं हृदय फाटू लागलं. नर्सच्या तुच्छता भरलेल्या बोलण्याने पूर्णविराम मिळायच्या आतच निशाच्या शरीरात तीव्र वेदना उठली. तिची किंकाळी हवेत घुमली आणि ती भिंतीचा आधार घेत खाली बसली, पोटावर हात ठेवून. घामांच्या थेंबाने तिचा चेहरा चमकू लागला. ओठ पांढरे पडले आणि डोळ्यात जबरदस्त वेदनेचं प्रतिबिंब दिसू लागलं.
क्षणभरासाठी नर्सही घाबरली. तिला हकलवून लावायचा तिचा विचार होता, पण निशाची बिघडती अवस्था पाहून तिचे डोळे चक्रावले. सुजय जणू गहन स्वप्नातून जागा झाला. तो एकदम शुद्धीवर आला. निशा! घाबरून तो तिच्याकडे धावला. तसं तर तो पळून जाऊ शकला असता, पण अपत्यासाठी तो एक पाऊलही मागे टाकू शकला नाही. तो तिला आधार द्यायला जात होता, पण त्याआधीच निशाचे डोळे मिटले, शरीर शिथिल झालं आणि ती बेशुद्ध झाली. सुजयचे हृदय द्रवून गेले. पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्या बाहुपाशात उचलले. त्याचे हृदय एवढ्या जोराने धडधडत होते की जणू ते घशातून बाहेर येईल असे भासत होते. त्याने वळून नर्सकडे पाहिले आणि जोरात ओरडला, जा, लगेच एखाद्या लेडी डॉक्टरला बोलावून आणा, नाहीतर मी हे हॉस्पिटल बंद करून टाकेल. एक मुलगी तुमच्या डोळ्यासमोर तडफडत होती, भीक मागत होती आणि तुम्ही तिच्या चारित्र्यावर आरोप करण्यात अडकलेले होतात. देवाची शपथ, जर माझ्या बायकोला काही झालं तर मी हे हॉस्पिटल बंद करून टाकेल. जा. नर्सला सुजयच्या बाहुपाशात झुलणाऱ्या निशाची अवस्था पाहून धक्का बसला. त्याचे कपडे, त्याच्या बोलण्यातला ठसका पाहून तिला लगेच लक्षात आलं की तो कोणीतरी साधासुधा माणूस नव्हता. काही न बोलता ती तात्काळ वळली आणि घाबरलेली डॉक्टरला बोलावण्यासाठी धावत निघून गेली. सुजयने निशाला घट्ट पकडून एमर्जन्सी वॉर्डकडे धाव घेतली. थांबणे त्याला योग्य वाटले नाही. तो कोणत्याही किमतीवर तिच्या आरोग्याशी तडजोड करू शकत नव्हता. प्रत्येक पावलागणिक त्याचे हृदय जोरजोराने धडधडत होते. त्याची नजर कधी निशाच्या बेशुद्ध चेहऱ्याकडे जात होती, तर कधी तिच्या फुगलेल्या पोटाकडे. ते बाळ, त्याचे बाळ, हा विचार त्याला विचित्र बेचैनीत ढकलत होता. एमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचताच त्याने एका रिकाम्या बेडवर निशाला सावधपणे आडवे केले. त्या क्षणी लेडीज डॉक्टर वेगाने आत आली. हातात ग्लोव्ज, चेहऱ्यावर गंभीरता आणि सोबत एक नर्स होती. सर, प्लीज बाहेर जा, आम्ही इलाज सुरू करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या बायकोची तब्येत ठीक होईल, डॉक्टर म्हणाले. सुजयने नकारार्थी मान हलवली. आवाज जाडसर आणि ठाम होता. मी कुठेही जाणार नाही. तुम्ही इलाज सुरू करा आणि लक्षात ठेवा, जर माझ्या बायकोला काही झाले किंवा माझ्या मुलाला खरोचसुद्धा आली तर मी तुमचं संपूर्ण हॉस्पिटल बंद करून टाकेल. डॉक्टरने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग निशाची अवस्था लक्षात घेऊन वेळ न लावता उपचार सुरू केले. नर्सने लगेच ड्रीप लावली. ऑक्सिजन मास्क चेहऱ्यावर लावला. डॉक्टरने पोटाची तपासणी सुरू केली. सुजय वॉर्डच्या एका कोपऱ्यात उभा राहिला होता, मुठी घट्ट आवळलेल्या, श्वास रोखून धरलेला. तो इथे आपल्या आजीसाठी आला होता, पण इथे येऊन तो जणू 1 वर्ष मागे गेला होता. अमेरिकेत गेल्यावर तो निशाला पूर्णपणे विसरला होता. कधी वाटलेच नव्हते की ती अजूनही त्याच्या आयुष्याचा भाग आहे आणि आता त्याच्या मुलाची आई होणार आहे. प्रत्येक क्षण त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर होती. ती खूप कमजोर दिसत होती आणि तिची ही अवस्था फक्त यासाठी होती कारण तो योग्य वेळी तिच्यासोबत नव्हता. हा विचार त्याला विचित्र पश्चातापात ढकलत होता. काही वेळाने तो वॉर्डमधून बाहेर आला आणि बेचैनपणे दालनात फिरू लागला. सुमारे अर्ध्या तासानंतर दरवाजा उघडला आणि लेडी डॉक्टर बाहेर आल्या. त्यांच्या मागे नर्स निशावर घातलेलं ब्लँकेट ठीक करत होती. सुजय ताबडतोब त्यांच्याजवळ गेला. कशी आहे तब्येत? काय झालं होतं? तो फारच बेचैन दिसत होता. डॉक्टरने खोल श्वास घेत उत्तर दिलं, बाळ व्हायला अजून वेळ आहे, पण यांची तब्येत फारच बिघडली होती. योग्य औषध आणि जेवण न मिळाल्यामुळे खूप कमजोर झाली आहे. त्यामुळे अगदी छोटासा त्रासही सहन होत नाही. सुजयच्या डोळ्यात तडफड उमटली. काही धोका नाही ना? बाळ आणि आई दोघेही ठीक आहेत ना? सध्या त्यांची तब्येत आता स्थिर आहे, डॉक्टर म्हणाले, पण त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप रिस्क आहे आणि जर मानसिक ताण किंवा शारीरिक त्रास आणखी वाढला तर बाळ जाऊ शकतं. त्यात आईचंही आयुष्य धोक्यात येऊ शकतं. डॉक्टर काही क्षण थांबली, मग गंभीरपणे विचारलं, आपण त्यांचे कोण लागता? सुजयने नजर खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, नवरा आहे मी त्यांचा. एका क्षणासाठी त्याचा आवाज अडखळला. डॉक्टरने खोल श्वास घेतला, मग म्हणाली, प्लीज सर, त्यांची खूप काळजी घ्या. या खूप कमजोर आहेत आणि आई होणार आहेत. त्यांची अशी अवस्था नाही की ताण आणि कुठला धक्का सहन करू शकतील आणि जर त्यांना धक्का बसला तर लक्षात ठेवा, तुम्ही बायको आणि मूल दोन्ही गमवाल. सुजय शांत झाला, पण मनात जणू वादळ उठलं होतं. स्वतः केलेल्या पापांचं ओझं त्याच्या खांद्यावर होतं. तो फक्त नवरा नव्हता, तर त्या जखमेचं मूळ कारण होता ज्यामुळे निशा इथपर्यंत आली होती. आणि आता कदाचित हा तो क्षण होता जेव्हा त्याने सर्व काही सांभाळायचं होतं.
आपली पत्नी, आपलं मूल. लेडी डॉक्टर निघून गेली. सुजय मात्र शांतपणे बाहेर बसला. वेळ हळूहळू पुढे जात होता. 2 तास उलटून गेले. शांत वातावरण, रुग्णालयाची पांढरी उजळणारी लाईट आणि एमर्जन्सी वॉर्डची थंड हवा याच्यामध्ये सुजयची पावलं हळूहळू त्या खोलीकडे वळली जिथे निशाला शिफ्ट केलं होतं. मनावर कुठल्या तरी अज्ञात ओझ्याचं दडपण होतं. आत जावं की नको? समोर कसं जावं? स्वतःची सफाई कशी द्यावी? असंख्य प्रश्न त्याच्या मनात घुमत होते. पण आता आत जाणं भाग होतं म्हणून त्याने स्वतःमध्ये धैर्य एकवटलं. जसं तो खोलीत शिरला तशी हवेत गडद थकवा, उदासी आणि शांतता पसरली होती. बिछाण्यावर निशा अगदी निढळ, निस्तेज अवस्थेत पडली होती. चेहरा पिवळसर, डोळ्याखाली काळी वर्तुळे, ओठ कोरडे आणि पोट पुढे आलेलं, श्वास मंद. सुजय हळूहळू तिच्या जवळ आला. नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावत होती. हाताला अनोखी थरथर होती. तरीही त्याचा थरथरत असलेला हात पुढे सरकला आणि तो तिच्या पोटावर ठेवला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हात थरथर कापू लागले. पण आपल्या मुलाला स्पर्श करताच एका क्षणासाठी तो पूर्ण शांत झाला. ही तीच मुलगी होती जिला त्याने एका रात्रीच्या हव्यासासाठी वापरलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निर्दयतेने तिच्या दारात सोडून परदेशी निघून गेला होता. जाताना ती कोणत्या अवस्थेत होती, काय बोलली होती याचं भानही त्याला नव्हतं. तिचा चेहरासुद्धा तो विसरून बसला होता. पण आज तोच चेहरा त्याच्या अस्तित्वाला हादरवून गेला होता. इतकं हादरवलं की कठोर मनाचा तो माणूसही डोळ्यात पाणी घेऊन तिच्याकडे पाहत होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने निशाने हलकेच डोळे उघडले. प्रकाशाचा त्रास होऊ लागला म्हणून पापण्या मिटल्या आणि समोर उभ्या असलेल्या माणसाकडे नजर गेली. तेव्हा एका क्षणासाठी ती थबकली. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित ताप किंवा वेदनेमुळे भ्रम होत आहे. डोळे पुन्हा मिटले पण पोटावर तो स्पर्श अजूनही जाणवला. तेव्हा ती दचकली, घाबरून डोळे उघडले आणि उठण्याचा प्रयत्न केला. ती चकित झाली. हे कसं शक्य आहे? या प्रश्नाने तिला आतून हलवून टाकलं. सुजय तात्काळ तिला आधार देत म्हणाला, झोपूनच राहा, तुझी तब्येत ठीक नाही. डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्यास सांगितले. त्यामुळे आता अजिबात निष्काळजीपणा करण्याची गरज नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. निशाच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं होतं. तो काही स्वप्न किंवा भास नव्हता, तर खरी हकीकत होती. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. जणू विश्वासच बसत नव्हता की तिच्यासमोर तोच माणूस उभा आहे ज्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तुम्ही खरोखर माझ्यासमोर आहात की हेही एखादं स्वप्न आहे? तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यात ओलसरपणा झळकू लागला होता. तिला कळतच नव्हतं की काय बोलावं. सुजयने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, हो मीच आहे सुजय. ती शांत राहिली. फक्त श्वास वेगाने चढ उतार होऊ लागले. जणू हृदय कधीही थांबेल असं वाटत होतं. सुजयचा स्वर आता किंचित कठोर झाला. हे काय हाल करून घेतलेस तू स्वतःचे? जर प्रेग्नेंट होतीस तर निदान स्वतःची काळजी तरी घेऊ शकली असतीस. जरी माझा द्वेष करत होतीस तरी स्वतःवर राग का काढलास? हे कसले हाल केलेस? तुला माहीत आहे का तुझ्या या निष्काळजीपणामुळे तू स्वतःलाही गमवू शकतेस आणि माझं बाळही. निशाच्या डोळ्यात क्षणभर अश्रू तरळले. ती काही बोलू पाहत होती पण आवाज घशातच अडकला. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. सुजयने एका क्षणासाठी नजर चुकवली. जणू स्वतःच्या शब्दावर त्याला लाज वाटली. त्याला ठाऊक होतं की निशाची ही अवस्था केवळ तिच्या निष्काळजीपणामुळे नाही तर त्याने दिलेल्या जखमांमुळे आहे. पण आता त्याची इच्छा असो किंवा नसो, त्यालाच त्या जखमांवर मलमपट्टी करावी लागणार होती. कारण तो केवळ निशाचा पती नव्हता तर आपल्या मुलाचा बापही होता. सुजयच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. तो काही बोलणार इतक्यातच निशाने हलकेच डोळे उघडून बोलायला सुरुवात केली. हे सगळं तुमच्याच कृपेचं फळ आहे. तिचा आवाज भरून आला, जखमांनी ओझं झाल्यासारखं. तुम्हीच होतात ना ज्यांनी मला या अवस्थेत सोडून दिलं. आज 1 वर्षाने माझ्या डोळ्यासमोर उभे आहात. कुठे गेला होतात तुम्ही? कधी मागे वळून विचारलत का मी जिवंत आहे की नाही म्हणून? तुम्ही माझ्यावर प्रेमाचे दावे केले होते म्हणून मला घरातून पळवलंत. मी तुम्हाला कितीदा म्हणत होते, मला पळवून नेऊ नका. माझा बाप मला कधीही माफ करणार नाही. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. प्रत्येक वेळी मला ब्लॅकमेल केलंत आणि जेव्हा मी ते पाऊल उचललं तेव्हा मला एकटीला सोडून परदेशी निघून गेलात. हे होतं तुमचं प्रेम. सुजय काही बोलणार इतक्यात ती कडवट स्वरात पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का, पळून गेलेल्या मुलींना समाजात कधीच स्वीकारत नाहीत. तरीही तुम्ही जाणून बुजून मला त्या दारात सोडून दिलं
आणि आता विचारत आहात की मी स्वतःची काळजी का घेतली नाही? संधी दिली होती का मला शांतपणे जगण्याची? सुजयचा स्वर आता थोडा उंचावला. काय म्हणायचंय तुला? या वर्षभरात कुठे होतीस? तुझ्या घरच्यांनी तुला स्वीकारलं नव्हतं का? त्याची टोन एकदम बदलली होती. तो जोपर्यंत आता शांत डोके खाली घालून तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होता, त्याच्या या प्रश्नावर तिने आश्चर्याने पाहिलं होतं. निशाने त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, ज्यावेळी तुम्ही मला दारावर सोडून गेलात त्याच वेळी माझ्या बाबांनी दार उघडले होते. त्यांनी मला चापट्या मारल्या, शिव्या दिल्या आणि बाहेर ढकलून टाकले. मी परत तुमच्या घरी गेले होते. तुमच्या घरच्या गेटवर उभी राहून विनवण्या केल्या. सिक्युरिटीवाल्यांना तुमचा नंबर मागितला, पण कोणीही माझं एक शब्दही ऐकलं नाही. सगळ्यांनी मला अपमानित करून हकलवून दिलं. सुजय गप्प झाला होता. नजर खाली झुकली होती, पण मनात एक विचित्र शंका उगम पावली होती. ती पुढे म्हणाली, या 1 वर्षात मी एका छोट्याशा हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. फक्त एवढंच कमावलं की पोट भरता येईल. पण आता माझ्याकडे एवढंही साधन उरलं नव्हतं की मी स्वतःचा इलाज करू शकेल. औषधांसाठी हात पसरावा लागत होता. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मी किती कठीण दिवस काढले आहेत. सुजयची शांतता काही क्षण टिकली. मग अचानक तो थंड स्वरात बोलला, हे मूल माझंच आहे ना? निशाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. जणू त्या प्रश्नाने ती स्तब्ध झाली. डोळ्यात विष उतरलं. सुजय, तुम्ही किती घाणेरडे माणूस आहात हे तर मला पहिल्याच रात्री कळलं होतं. पण तुमचा हा प्रश्न, तुम्ही मला उद्ध्वस्त करून विचारता आहात की ही बर्बादी माझ्यामुळे झाली की कुणा दुसऱ्यामुळे? तुम्हाला तर लाजेने मेलं पाहिजे. असं तुम्ही कसं विचारू शकता? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतक्या दिवसांनी त्याच्याकडून असे शब्द ऐकायला मिळतील. सुजयची मूठ आवळली गेली. निशाने डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहिलं. देवासाठी परत माझ्या डोळ्यासमोर येऊ नका. मी या जगातून निघून जाईन, पण तुम्हाला पुन्हा कधी पाहू इच्छित नाही. जा इथून. असं म्हणत तिने रागाने आणि हताशपणे हात पुढे केला आणि आपली ड्रीप खेचू लागली. तिला वाटत होतं की तिने तिथून पळून जावं, जिथे या माणसाची सावलीसुद्धा नसेल. सुजय पुढे आला, पण आवाजात कडवटपणा भरून म्हणाला, अशा गोष्टी करण्याची काही गरज नाही. ड्रीप संपली की निघून जा. मला देखील आता तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत. कोण जाणे कोणाचं मूल माझ्या माथी मारायचा प्रयत्न करतेस? निशा पूर्णपणे सुन्न झाली होती. तिला मुळीच कल्पना नव्हती की तो इतका निर्दयी असेल. सुजय एक क्षण थांबला, मग न मागे वळता खोलीतून बाहेर निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज हळूहळू दूर होत गेला. निशाच्या डोळ्यात निशब्द अश्रू साठले होते. मनात आलं तिने ओरडून सांगावं, सुजय, हे फक्त तुझंच मूल आहे. तुझी इच्छा असेल तर DNA टेस्ट करून घे. पण ज्या जखमा तिने एकटीने सोसल्या होत्या त्यात आता कुणाचीही सावली तिला मान्य नव्हती. तिला अजिबात नको होतं की या निर्दयी माणसाचं नाव या मुलाशी जोडलं जावं. तिची वेदना, तिचं एकटेपण आणि तिचं आई होण्याचं दुःख हे फक्त तिचंच होतं. या वेदनेत, या एकटेपणातही ती त्याला सामील करू इच्छित नव्हती. ती शांतपणे आडवी पडली होती. डोळे छताकडे खिळले होते. मनात एक निःशब्द निर्णय जन्म घेत होता, पण तिला हे मुळीच ठाऊक नव्हतं की नशिबाने तिच्यासाठी काही वेगळंच करून ठेवलं आहे. अनुराधा मॅडमचा वॉर्ड अर्धवट अंधारात बुडाला होता. भिंतीलगतचा पलंग, त्यावर स्वच्छ शुभ्र चादर आणि चारही बाजूंनी औषधांचा वास. खोलीत शांतता, फक्त मशीनच्या टिकटिक आवाजाने गुंजणारी. सुजय खुर्चीवर बसून आजीकडे नजरा खाली घालून शांत बसला होता. तो थेट आजीकडे आला होता, जी बऱ्याच वेळापासून डोळे मिटून आडवी होती, पण बहुतेक त्यांना शुद्ध येऊ लागली होती. अनुराधा मॅडमने हळूच डोळे उघडले आणि दुसऱ्या दृष्टीने सुजयकडे पाहिलं. त्यांच्या मनाला दिलासा मिळाला. त्याच्याकडे पाहत आश्चर्याने म्हणाली, आलास? खूप लवकर आठवली रे तुला तुझी आजी. तुला तुझ्या आजीची अजिबात काळजी नाही. सुजय, जरी तुला ठाऊक आहे की मला तुझ्यावर किती प्रेम आहे, माझे इतरही नातू नाती आहेत, पण तुला माहीत आहे ना, माझा प्राण तुझ्यात आहे. मला कुणी नको असतो, फक्त माझा नातू हवा असतो, पण या नातवाला आपल्या आजीची काहीच फिकीर नाही. सुजयने नजर खाली घातली. शांतपणे तिच्या सुरकुतलेल्या हाताकडे पाहिलं. तिला दिलासा द्यावासा वाटत होता. नेहमीसारखं गळ्यात मिठी मारून तिच्या सगळ्या तक्रारी धुवून टाकाव्या असं त्याला वाटत होतं. पण आत्ताच त्याच्यासोबत जे झालं होतं त्याने त्याची हिंमत मोडून टाकली होती. तो काही बोलू शकत नव्हता. आजी पुढे म्हणाली, आणि तू मला सोडून अमेरिकेला निघून गेलास. एकदाही माझा विचार केला नाहीस? तिचा आवाज किंचित कापला. सुजय हळू आवाजात म्हणाला, बस आजी,
एक प्रॉब्लेम झाला होता, इथे राहू शकत नव्हतो म्हणून जावं लागलं. आता बघ, तुझ्या एका फोनवर परत आलो आहे, तरीसुद्धा तू एवढ्या तक्रारी करत आहेस. आजी लगेच कपाळावर आठ्या घालत म्हणाली, खोटं बोलू नकोस सुजय, एक फोन नाही, किती फोन केले मी तुला, कितीदा विनवणी केली, रडलेसुद्धा, पण तू काहीच पर्वा केली नाहीस. आता जेव्हा तुला वाटलं की तुझी आजी आता जगणार नाही, तेव्हाच परत आलास. तूही तुझ्या बापासारखा दगड होत चाललायस. एक दिवस बघशील, मी ही दुनिया सोडून जाईन, तेव्हा तुला जाणवेल की तुझ्या मागे एखादी आजी होती जी तुझ्यावर जीव तोडून प्रेम करत होती. सुजयचं मन दुःखाने भरून आलं. त्याने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले आणि मग तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, असं काही नाही आजी, हे सगळं तुझ्या मनाचे गैरसमज आहेत. तुझ्याशिवाय सुजय काहीच नाही. फक्त परिस्थिती अशी झाली की थांबू शकलो नाही. मन तर होतं थांबावं, पण दम घुटत होता, म्हणून निघून गेलो. माफ कर, तो हळुवार स्वरात बोलला. आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि कोमलतेने म्हणाली, आता तुझं लग्न करून टाकेन मी, म्हणजे तू कुठेच जाऊ शकणार नाहीस. बायकोच्या पदराला बांधून ठेवेन तुला. मग तुला दुसऱ्या देशाची हौसच वाटणार नाही आणि माझा पण तू माझ्या डोळ्यासमोरच असेल. सुजयने हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू फिकं होतं, जणू जबरदस्ती चेहऱ्यावर रंगून ठेवलं होतं. अचानक त्याच्या डोक्यात निशाचं रूप आलं. वॉर्डच्या भिंतीला टेकलेली ती पिवळसर चेहरा, डोळ्यात पाणी आणि असहाय्यता, जणू तिचा प्रत्येक श्वास त्याला प्रश्न विचारत होता. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. हृदयात एक विचित्र बेचैनी उतरत गेली. त्याला वाटलं जणू खोलीच लहान पडते आहे. काही क्षण तो आजीजवळ बसून राहिला. अचानक उठला. तू थोडा आराम कर आजी, मी बाहेरून येतो. आजीने हळूच हो म्हटलं आणि डोळे मिटले. तो परत आलाय एवढ्याने तिला शांती लाभली होती. सुजय हळूहळू बाहेर पडू लागला, पण मनात निशाचा आवाज घुमत होता, तुम्ही मला बर्बाद करून टाकलंत सुजय. सुजय चुकला, त्याला माहीत होतं. ती खोटं बोलत नाही, ती फारच भोळी आहे. प्रत्येक गोष्ट, शब्द स्पष्ट बोलते. ते मूल त्याचंच होतं. ही गोष्ट आता हळूहळू त्याला उमगू लागली होती. त्याने शंका घेऊन चूक केली होती. आपल्या मुलाचं आयुष्य तो उद्ध्वस्त करू शकत नव्हता. तुम्ही मला बर्बाद करून टाकलत, हे शब्द वारंवार त्याच्या डोक्यात फिरू लागले. तो वेगाने पुढे चालू लागला. आता ती बर्बादी सुजयच्या छातीत घुमू लागली होती. तो आणखी जलद पावलांनी निशाच्या रूमकडे आला, पण पलंग रिकामा पाहून त्याचं हृदय जणू थांबूनच गेलं. पापण्या झाकल्या. डोळ्यांनी खोलीत शोधलं, पण ती कुठेच दिसली नव्हती. का कोण जाणे, त्याचं मन थांबूनच राहिल्यासारखं वाटू लागलं. असं भासत होतं, आता ती मिळाली नाही तर काहीतरी होऊन जाईल. तो ताबडतोब बाहेर आला. जवळून जात असलेल्या नर्सला घाईघाईने विचारलं, इथे जी मुलगी होती निशा, ती कुठे गेली, लवकर सांगा. नर्सने त्याच्याकडे एक नजर टाकली. अंदाजाने ओळखलं की हा तोच आहे जो थोड्या वेळापूर्वी तिच्यासोबत होता. मॅडम निघून गेल्या आहेत आणि जाताना सांगून गेल्या आहेत की त्यांचं बिल तुम्ही भराल. ती उदासीन स्वरात म्हणाली, आपण नक्की बिल पे करा. सुजय दचकल्यासारखा म्हणाला, कधी गेली, बराच वेळ झाला का. तो इकडे तिकडे नजर फिरवत बेचैन स्वरात बोलला. नर्स उत्तरली, आत्ताच निघाल्या आहेत, कदाचित पार्किंग एरियाकडे असतील. का सर, सगळं ठीक आहे ना. सुजयने एक क्षणही वाया घालवला नाही. तो वेगाने पार्किंगकडे धावला. उत्तर देणं त्याला गरजेचं वाटलं नाही. या क्षणी त्याला कसंही करून निशाला थांबवणं गरजेचं होतं, कारण ती अजून नीट प्रकृतीत नव्हती. पावलांचा वेग हृदयाच्या ठोक्यासोबत गुंतून गेला होता. त्याच्या मनात एक अजब बेचैनी होती, जणू काहीतरी हातातून निसटणार होतं. त्याला माहीत होतं त्याने तिच्यावर आरोप केले होते, तिला बेवफा म्हटलं होतं, पण त्या डोळ्यांचं खरं आजही त्याच्या मनात फिरत होतं. रागात येऊन त्याने जे शब्द उच्चारले होते ते आता त्याच्या छातीवर जड ओझ्यासारखे उतरले होते. पार्किंगमध्ये पोहोचून त्याने चारही बाजूंना नजर फिरवली. थोड्या अंतरावर भिंतीला टेकून निशा हळूहळू थकलेल्या पावलांनी बाहेरच्या दिशेने निघत होती. तिला तिथे पाहून का कोण जाणे, त्याला दिलासा वाटला, जणू त्याने आपली अमूल्य गोष्ट परत शोधली होती. हो, तीच तर त्याची अमूल्य गोष्ट होती. त्याचं मूल तिच्याकडे होतं. असं कसं तो तिला जाऊ देऊ शकत होता. सुजय वेगाने तिच्याकडे गेला आणि तिचा हात धरून तिला आपल्या दिशेने ओढलं. निशा घाबरून थबकली. डोळे मोठे झाले, पापण्या थरथरल्या. कुठे चालली आहेस तू. सुजयच्या आवाजात राग होता. निशाने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. जखमी स्वरात ती म्हणाली, तुम्हाला त्याचं काय, तुम्हीच तर म्हटलात हे मूल नाजायज आहे. लग्न झाल्यावरही मी चुकीचे वागले आहे.
बरोबर ना? हेच म्हटलात. सुजयने थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं. जे विचारलं आहे त्याचंच उत्तर दे. माझ्यासमोर हमदर्दी मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तो मुद्दाम रागीट आवाजात बोलला होता, जेणेकरून तिला आपल्यासोबत ठेवता येईल. निशाने ओठ घट्ट मिटले. मग थोड्या वेळानंतर म्हणाली, हॉस्टेलमध्ये राहते आहे. सुजयने कटुतेने पाहिलं. आता तिथे राहणार नाहीस, हा माझा हुकूम आहे. तू आत्ता माझ्यासोबत येत आहेस, आत्ता या क्षणी, आजीच्या खोलीत. ती तिथेच ॲडमिट आहे. तिथे मी जे बोलेन त्याला तू हो म्हणशील. तुला हॉस्टेलमध्ये राहण्याची अजिबात गरज नाही. निशाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. का? तुम्हाला काय पडलंय? तुमच्यासाठी तर हे घाणेरडं ओझं आहे. मग तुम्ही याची काळजी का करता? मी माझं मूल आणि स्वतःला सांभाळू शकते. सुजय आणखी पुढे म्हणाला, मुळात मला अजूनही खात्री नाही की हे मूल माझंच आहे की नाही. पण तुझं लग्न माझ्याशी झालं आहे आणि मी तुला या अशा अवस्थेत दुसऱ्यांच्या डोळ्यांचा तमाशा बनवू देऊ शकत नाही. मी असताना तू कुणाचीही होऊ शकत नाहीस. म्हणून माझ्यासोबत चल आणि आपलं तोंड बंद ठेव. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. निशा मागे हटण्याचा प्रयत्न करू लागली. मी नाही जाणार. तिच्या अंदाजावर सुजयचा राग अजूनच वाढला. तिला अपमान मान्य होता, पण त्याचा सहवास नाही. सुजयच्या नजरा संतापाने लाल झाल्या. त्याने फक्त एक नजर टाकली, पण त्या एका नजरेतच त्याच्या वर्षानुवर्षाच्या अधिकाराचा प्रत्यय होता. निशाचं हृदय धडधडून उठलं. तिचे पाय नकळत थांबले आणि ती शांतपणे त्याच्यासोबत चालू लागली. त्याचे डोळे स्थिर होते, जे नेहमी तिला घाबरवत होते, आणि आता पुन्हा तेच झालं. त्या क्षणी ते दोघं काहीही बोलले नाही. फक्त पावलांचा आवाज ऐकू येत होता. निशाच्या अस्तित्वात नकाराची ज्वाला धगधगत होती, पण तिचा हट्ट आणि सुजयच्या अधिकारासमोर तिचं काहीच कारण चाललं नाही, आणि हेच तिला शांत बसू देत नव्हतं. दोघेही रुग्णालयाकडे सरकत होते. एकाच्या नजरा पुढे होत्या, तर दुसऱ्याच्या नजरा मागे राहिलेल्या असहाय्यतेवर. अनुराधा मॅडमचा रूम स्वच्छ, थंड आणि शांततेने भरलेली होती. खिडकीतून येणारी हलकीशी किरण मनाला एका विचित्र उदासीत गुंडाळत होती. खोलीत यंत्रांचा मंद आवाज, औषधांचा हलका वास आणि जुन्या लाकडी खुर्च्यांची उपस्थिती वातावरणाला अजूनच जड बनवत होती. सुजयने दरवाजा हळूच उघडून आत पाऊल टाकलं. निशा त्याच्या सोबत होती. खोलीत प्रवेश करताच सुजयने एक कटाक्ष निशावर टाकला आणि डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. ती त्याच्या इशाऱ्यावर मान खाली घालून शांत होती. तो हळूहळू तिच्यासोबत आजीच्या पलंगाजवळ आला. आजीची मान हळूच त्याच्याकडे वळली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकाश झळकला. कधीपासून तुझी वाट पाहत आहे मी. कुठे राहिला होतास? तिने कोमल पण किंचित तक्रारीच्या सुरात विचारलं. मग जेव्हा त्याची नजर निशावर गेली, तेव्हा अचानक विचारलं, आणि ही मुलगी कोण आहे? सुजयने खोल श्वास घेतला, जणू स्वतःला एखादी कथा सांगण्यास तयार करत होता. मग म्हणाला, आजी ही मला आत्ताच बाहेर भेटली. खरं तर काम मागत होती, खूप रडत होती. म्हणत होती की ती प्रेग्नेंट आहे, पैसे नाहीत, बाळ जन्माला घालायचं आहे आणि कुठलाही आधार नाही. म्हणून माझ्याकडे विनंती करत होती की साहेब काम द्या. तेव्हा मी विचार केला की आपण हिला आपल्याच घरी ठेवून घेऊ. शिवाय तुझ्या देखभालीसाठी कोणीतरी हवंय. मला जुन्या नोकरांवर विश्वास नाही. आजीने निशाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं, जणू तिच्या उणिवा शोधत होती. मग गंभीर स्वरात म्हणाली, जर ही प्रेग्नेंट आहे तर माझं काम कसं करणार? ही मला तर अशी मुलगी हवी आहे जी मला उठवू शकेल, बसवू शकेल, बाथरूमला घेऊन जाऊ शकेल, जेवण खाऊ घालू शकेल. ही मुलगी हे सगळं कसं करणार? त्यांचा सूर कोमल पण सोबत नापसंतीही होती. सुजयने ताबडतोब निशाकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाला, सांग, करशील ना? त्याच्या आवाजात कठोरता होती. डोळ्यातूनही स्पष्ट दिसत होतं. निशा घाबरली. तिची नजर खालीच राहिली. आवाज मंद होता. हो आजी, मी सगळं करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उलट तुम्हाला माझ्यासोबत आपलेपणा वाटेल. आजीने निशाकडे बारकाईने पाहिलं आणि इशारा केला, इकडे ये माझ्याजवळ. निशाने हळूच सुजयच्या पकडीमधून स्वतःला सोडवलं आणि आजीच्या जवळ जाऊन उभी राहिली. आजीने तिच्या केसांवर हात फिरवला. त्यांच्या बोटात आईसारखी ममता होती. बाळा, तू खूप अशक्त आहेस. तुझा नवरा कुठे आहे? त्यांचा स्वर साधा होता, पण शब्दातून काळजी झळकत होती. निशाने एक कटाक्ष सुजयकडे टाकला आणि ताबडतोब मान खाली घातली, जणू लाजेने नजर भिडवू शकली नाही. माझा नवरा मला गरोदर करून सोडून गेला आहे. आजीचा चेहरा गंभीर झाला. आणि तुझ्या घरचे? निशाने मान अजून झुकवली. आवाजात दुःख स्पष्ट होतं. मी माझ्या घरून पळून आले होते, म्हणून कुणीही मला स्वीकारलं नाही. खोलीत शांतता पसरली.
तुमच्याकडे विनंती आहे, मला एक संधी द्या. मला राहायला छप्पर हवंय. मी तुमचं सगळं काम करेन. आजी काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, चालेल, ठेवते तुला. पण स्वतःची काळजी घे. हे दिवस खूप मौल्यवान असतात. निशा काहीही बोलली नाही. फक्त शांतपणे एका बाजूला उभी राहिली. खोलीत शांतता पसरली होती, पण या शांततेच्या मागे अनेक गोष्टी गाडल्या गेल्या होत्या. वेळ हळूहळू पुढे जात होता. रात्र झाली होती. हवेलीच्या बाहेर हलका थंड वारा वाहत होता, पण आतलं वातावरण शांत आणि ओझ्याने भरलेलं होतं. आजीला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळाला होता आणि आता त्या आपल्या खोलीत विसावल्या होत्या. निशाला नोकरांसाठी असलेल्या खोल्यांपैकी एका लहानशा खोलीत ठेवण्यात आलं होतं. ती एक शांत, छोटी पण स्वच्छ खोली होती, ज्यात एक माठ, एक जुना पंखा आणि एक खिडकी होती, जी गंजलेल्या जाळीने झाकलेली होती. सुजय आपल्या खोलीत होता, पण अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. मनात एक विचित्र संघर्ष चालू होता. ना शांती होती, ना आराम. पुन्हा पुन्हा निशाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तिची थकलेली, बेहाल अवस्था आणि ते मूल, तिचं मूल. त्याने स्वतःला आवरलं, पण पाय आपोआप त्याला नोकरांच्या खोलीकडे घेऊन गेले. तो हळूच दार उघडून आत शिरला. निशा बेडवर पडली होती, डोळे मिटलेले, श्वास हलके, चेहरा पांढरा पडलेला. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. सुजय हळूहळू पावलं टाकत तिच्या जवळ आला आणि शांतपणे बेडच्या कडेला बसला. काही क्षण तो तिला शांततेत बघत राहिला. मग त्याची नजर तिच्या उभारलेल्या पोटावर जाऊन थांबली. कदाचित काही क्षणासाठी तो भूतकाळाच्या अंधारातून बाहेर आला होता. अचानक निशा दचकली, डोळे उघडले आणि घाबरून मागे सरकली. तुम्ही इथे? तिच्या आवाजात अनिश्चितता होती आणि भीतीही. सुजय तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, फक्त बघायला आलो होतो. तू ठीक आहेस ना? कुणाशी बोलत नाहीयेस ना? मग थोडा थांबला आणि हळूच विचारलं, खरं सांग, हे मूल माझंच आहे ना? निशाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने नजर खाली घातली आणि म्हणाली, असे शब्द बोलू नका सुजय. वेळ आल्यावर तुम्ही खूप पश्चाताप कराल. तुम्हाला ठाऊक आहे मी कशी होते. मी फक्त तुमच्यावरच प्रेम केलं होतं, पण तुम्ही मला फक्त वापरलं. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हे म्हणून ती खाटेवरून उठू लागली. बहुतेक वॉशरूमला जायचं होतं, पण जसं ती उभी राहिली, वेदना तिला जाणवली आणि ती गुडघ्यावर बसली. सुजय लगेचच पुढे आला. काय झालं? तिचे पाय सुजलेले होते. ती शांतपणे वेदना सहन करत होती. सुजयने गंभीरतेने तिचे पाय पाहिले आणि म्हणाला, म्हणजे तू स्वतःची काळजीच घेत नाहीस, मालिश वगैरे करत नाहीस? निशा हलक्या हास्यासह दुःख लपवून म्हणाली, ज्याने संपायचं ठरवलंय तो आपली काळजी काय घेणार? सुजयचं मन काही क्षणांसाठी जड झालं. तो रागाने म्हणाला, खबरदार, आता इथून हलायचं नाही. इथेच बस. तो लगेच बाहेर गेला, हवेलीच्या आत गेला आणि काही वेळाने हातात तेलाची बाटली घेऊन परत आला. निशा त्याला शांतपणे पाहत होती. आश्चर्य तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. सुजय तिच्या पायाशी बसला, तेलाची बाटली उघडली आणि तिच्या सुजलेल्या पायांची मालिश करू लागला. निशा आश्चर्याने त्याला बघत राहिली. सुजय पाटील, त्याच्या पुढे सगळी दुनिया झुकत होती. ज्याने कधी कुणासमोर मान झुकवली नव्हती, तो आज आपल्या बायकोच्या पायाशी बसून तिच्या पायांची मालिश करत होता. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. फक्त तेलाचा सुगंध आणि सुजयच्या श्वासांची चाहूल बाकी होती. निशाने त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. तिथे पहिल्यांदाच लाजिरवाणेपणा आणि कदाचित प्रेमाचे काही रंग उमटले होते. पण तिने चेहरा वळून घेतला. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. 1 आठवड्यानंतर खोलीत मंद उजेड पसरला होता. आजी आपल्या मऊ उंच बिछाण्यावर गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. जणू अनेक महिन्यानंतर तिला समाधानाची झोप लागली होती. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. फक्त पंख्याच्या सतत फिरण्याच्या आवाजाने वातावरणात हलकीशी गुंज निर्माण केली होती. सुजयने हळूच दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्याचे पाऊलही अलगद पडत होते, जेणेकरून आजीच्या झोपेत व्यत्यय येऊ नये. त्याची नजर ताबडतोब तिच्यावर गेली. ती जमिनीवर आजीच्या पायांशी बसून हळूहळू तिचे पाय दाबत होती. ती खूपच व्यस्त दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि सुस्ती स्पष्ट सांगत होती की शरीर आता साथ देत नाही. सुजय हळूच तिच्या जवळ आला आणि विचारलं, काही खाल्लंस का तू? आजवर त्याने कधीही कुणाची एवढी काळजी केली नव्हती. निशाने एका क्षणासाठी वर पाहिलं. तिच्या डोळ्यात हलकीशी नमी, थकवा आणि कंटाळा लपलेला होता. ती मंद आवाजात म्हणाली, आता काही वेळापूर्वीच त्या झोपल्या आहेत. आपण नंतर बोलू. सुजयने डोळे मोठे करून म्हटलं, जे विचारलं त्याचं उत्तर दे. काही खाल्लंस का?
औषध घेतलंस का? ती थोडा वेळ थांबली, मग हलक्या नाराजीने म्हणाली, तुम्हाला माझी एवढी काळजी का आहे? तुम्हीच तर म्हणाला होतात की हे मूल तुमचं नाही. मग एवढे प्रश्न कशाला? ती अजूनही त्याच वाक्यात अडकली होती. सुजय गंभीर स्वरात म्हणाला, जितकं विचारलंय तितकंच उत्तर दे. निशा हळूच डोके हलवून म्हणाली, मी सकाळपासून आजीच्या खोलीत आहे. अजून काहीच खाल्लं नाही. तिला ठाऊक होतं हा माणूस उत्तर मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सुजयने कडवटपणे हुंकारा भरला, खूप मोठी नाटकबाज आहेस तू. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुझी प्रेग्नन्सी रिस्की आहे. तू कमजोर आहेस. जर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलंस तर ना मूल वाचेल ना तू. काय हवंय तुला? मूल जन्माला येण्यापूर्वीच मरून जावं की तूच एखाद्या दिवशी कोसळून पडावीस? जर तुला किंवा माझ्या लेकराला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. हा शेवटचा इशारा देतोय. त्याचा स्वर रागाने भरलेला होता, पण त्यातली बेचैनी, काळजी स्पष्ट जाणवत होती. निशाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. जणू हा माणूस तिला समजेनासा झाला होता. ती काहीतरी बोलू इच्छित होती, पण जिभेला शब्द फुटत नव्हते. सुजय शांतपणे बाहेर निघून गेला. जवळजवळ 5 मिनिटांनी तो हातात खाण्याचा ट्रे घेऊन परत आला. ती अजूनही आजीचे पाय दाबत होती. जणू आपलं दुःख विसरून ती त्यांची सेवा करत होती. सुजयने पुढे जाऊन अलगद तिचा हात धरला. उठ बरं, इकडे ये. सोफ्यावर बस. निशा दचकल्यासारखी झाली. ती घाईघाईने उठली आणि सोफ्याकडे गेली. आकाशने ट्रे टेबलवर ठेवला आणि स्वतः तिच्या समोर बसून घास बनवू लागला. निशा संकोचून म्हणाली, नको, मी स्वतः. सुजयने एक नजर तिच्यावर टाकली आणि तिचे बोलणे मध्येच थांबवत रागाने म्हणाला, गप्प बसून तोंड उघड. जास्त बोललीस तर इथेच शिक्षा करीन. निशा शांत झाली आणि तिने अलगद तोंड उघडले. सुजयने पहिला घास तिच्या तोंडात घातला. वेळ सरकत गेली. तो आपल्या हाताने तिला खाऊ घालत राहिला. निशा वारंवार नजर खाली करत होती, पण अधूनमधून लपून छपून त्याच्याकडेही पाहत होती. त्याच्या हाताच्या हालचाली, कपाळावर उमटलेली हलकीशी अठी, सगळं काही वेगळं होतं, पण तिच्या मनाला ते चांगलं वाटत होतं. 2दा तिने घास नाकारला. पुरे झालं, खूप झालं. सुजय लगेच म्हणाला, ही प्लेट संपेपर्यंत तू उठणार नाहीस. ती गप्प बसून खात राहिली. खोलीतील मंद उजेड, ते वातावरण, त्याचा स्पर्श आणि तो क्षण, निशाला असं वाटलं जणू ती एखादं स्वप्न पाहत आहे. पहिल्यांदा तिला जाणवलं की सुजयचं वागणं बदलत आहे आणि सुजयच्याही अंतर्मनाला पहिल्यांदा आपल्या बायकोचा कमकुवतपणा जाणवू लागला होता. वेळ वेगाने पुढे जात होती. 1 महिन्यानंतर निशा शांतपणे कामात गुंतली होती. चुलीवर मंद आचेवर सूप शिजत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर वेगळाच बदल होता. प्रेग्नन्सीमुळे आता तिच्या रूपात एक वेगळं तेज दिसू लागलं होतं. तिने जपून सूप कपात काढलं आणि ट्रेमध्ये ठेवायला सुरुवात केली. चेहऱ्यावर गंभीरता होती, पण डोळ्यात एक अजब अस्वस्थता. तिला प्रत्येक क्षणी जाणवत होतं जणू कोणीतरी तिच्याकडे पाहतंय, पण ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती. काही क्षणांनी अचानक स्वयंपाकघराचं दार उघडलं आणि मीरा मॅडम आत आल्या. त्यांच्या चालण्यात एक वेगळाच गर्व दिसत होता. त्या नेहमीप्रमाणे नटून सजून आल्या होत्या. वजनदार दागिने आणि चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. सुजयच्या सावत्र आईला पाहून निशाने एक नजर त्यांच्यावर टाकली आणि लगेच मान खाली झुकवली. जणू एखादं नकोसं सावट खोलीत आलं होतं. मीरा मॅडमने तिला वर खाली निहाळलं आणि कठोर स्वरात म्हणाल्या, बरं जरा सांग, तू सुजयची नक्की कोण लागतेस? निशाचे हात तिथेच थांबले. तिने हलक्या आवाजात डोकं वर केलं. चेहऱ्यावर संभ्रम आणि त्रास स्पष्ट होता. कोणी नाही, ते मालक आहेत आणि मी मोलकरीण. मीरा मॅडम व्यंगात्मक सुरात हसल्या. तू कुठूनही मोलकरीण वाटत नाहीस. एवढे महागडे कपडे, औषधं, आराम, हे सगळं तर नवरा करतो किंवा मग एखादा प्रेमी. आणि हे तुझ्या पोटात वाढणारं मूल कोणाचं आहे? त्याच्या बापाचं नाव काय आहे? की माझ्या सावत्र मुलाचं घाणेरडं पाप पोटात घेऊन फिरतीयेस? निशाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही एकत्र उमटलं, पण स्वतःवर ताबा ठेवत तिने उत्तर दिलं, मॅडम, मी इथे मोलकरीण आहे हे खरं आहे, पण मला सुद्धा इज्जत आणि स्वाभिमान आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर असे आरोप करू शकत नाही आणि मला असे घाणेरडे शब्दही बोलू शकत नाही. मीरा मॅडमचा चेहरा रागाने लाल झाला होता. अगं मूर्ख मुली, माझ्यासमोर जीभ चालवतेस. आत्ताच मी तुझा बंदोबस्त करते असं म्हणताच त्यांनी हात उचललाच होता, पण तेवढ्यात मागून एका मजबूत हाताने त्यांचा हात पकडला. त्यांनी दचकून मागे पाहिलं तर समोर कोणी दुसरं नव्हे तर सुजय होता. चेहऱ्यावर राग, डोळ्यात संताप आणि आवाजात कडवटपणा होता.
कोणत्या हक्काने तुम्ही हिला हात लावण्याचा प्रयत्न केलात? तुम्ही हिला जनावरासारखी वागणूक देत आहात. तुम्ही हिला कामाला ठेवली आहात का? मीरा मॅडम थोड्या गोंधळल्या, पण लगेच सावरून म्हणाल्या, मी फक्त विचारत होते या मुलाचा बाप कोण आहे ते. ही मुलगी स्वतःच मूर्ख आहे आणि तू माझ्यावरच राग काढतो आहेस. जाऊन तुझ्या बापाला सांगू का? सुजय एक पाऊल पुढे जात कठोर आवाजात म्हणाला, हो जा आणि सांगा की त्यांचा मुलगा बाप होणार आहे आणि तुम्ही आजी होणार आहात. जा, उभ्या का आहात? मीरा मॅडमच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का एकदम स्पष्ट दिसत होता. काय म्हणतोस? म्हणजे ही मुलगी तुझीच? सुजयने आता निशाच्या खांद्यावर हात ठेवला आणि सौम्य पण ठाम शब्दात म्हणाला, ही माझी बायको आहे. ती माझ्या मुलाची आई होणार आहे. बस, ऐकलत ना? आता इथून निघून जा. मीरा मॅडमच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सुजय निशाचा हात धरून तिला हळूहळू स्वयंपाकघरातून बाहेर घेऊन गेला. निशा शांत होती, पण तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती थक्क झाली होती. तो सुजय जो काही दिवसांपूर्वी तिला स्वतःचीही मानत नव्हता, आज सगळ्यांसमोर तिचं नाव घेत होता आणि सांगत होता की ती एक इज्जतदार मुलगी आहे. मीरा मॅडम तिथेच उभ्या राहिल्या, रिकाम्या नजरेने दाराकडे पाहत, जिथून ते दोघे बाहेर गेले होते. सुजय तिला घेऊन नोकरांच्या खोलीत आला. दरवाजा उघडताच दोघं आत शिरले. निशाने लगेच आपला हात सुजयच्या हातातून सोडवला आणि रागाने म्हणाली, हे काय केलं तुम्ही? सगळ्यांसमोर मला तुमची बायको म्हणालात. तुम्हाला माहीत आहे ना मीरा मॅडम कशा आहेत? आता त्या सगळ्या घरभर सांगतील. सुजय शांत आवाजात म्हणाला, मग तुला का चिंता होत आहे? तुला तर आनंद व्हायला हवा. मी तुला माझी बायको म्हणालो आहे. मी तुझ्या मुलाला माझं मानलंय. निशा एका क्षणासाठी गप्प झाली, मग हळू आवाजात म्हणाली, हो मला आनंद आहे, पण तुम्ही खूप घाईत निर्णय घेतलात. हे घर, हे लोक आणि तुमचे बाबा, ते काय म्हणतील? सुजय घाबरत हळूवार पावलांनी बेडवर गेला आणि बसताच हळू आवाजात म्हणाला, मला काही करायचं नाही. तसंही मी इथे जास्त दिवस राहणार नाही. निशा काळजीत त्याच्या शेजारी बसली. सुजय, काय झालं आहे? मला काहीतरी सांगा. तुम्ही खूप उदास दिसताय. माझी काळजी अजूनच वाढते आहे. सुजयने तिचा चेहरा दोन्ही हाताने धरून कोमल नजरेने पाहिलं आणि म्हणाला, शांत हो. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. सगळं ठीक होईल. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो पुन्हा म्हणाला, तुला माहीत आहे, मी खूप आधीपासूनच ठरवून टाकलं होतं की वेळ आल्यावर सगळ्यांना सांगेन. जेव्हा मूल माझ्या हातात असेल तेव्हा. जर मी आधीच खरं सांगितलं असतं तर सगळं अजूनच बिघडलं असतं. आता जे होईल ते बघू. तो थोडा थांबला, मग हळू आवाजात म्हणाला, देवाचे आभार आहेत की माझा स्वतःचा व्यवसाय आहे, फ्लॅट आहे. आपण इथे राहणार नाही, तिथेच राहू. अगदी शांततेत निशा थोडी घाबरतच म्हणाली, पण तुमचे बाबा, तुम्हाला माहीत आहेत ते कसे आहेत? सुजयचा चेहरा कठोर झाला. माझे बाबा, ते कधी माझ्या कुठल्याही बाबतीत सामील झाले आहेत का? मी त्यांच्याकडे काही मागितलं आहे का? त्यांच्या निर्णयाला कधी मान दिला आहे का? तुला माहीत आहे, मी या मुलाबद्दल इतका भावूक का आहे? कारण मला नकोय की माझ्या लेकराला ती कमतरता जाणवावी जी मी आयुष्यभर अनुभवली. त्याचा आवाज आता विरघळत चालला होता. मी इच्छितो की माझ्या लेकरावर मनापासून प्रेम करावं, त्याला तो आनंद द्यावा जो मला माझ्या आईबाबांकडून मी कधीच मिळाला नाही. निशाची मान खाली झुकली. ती शांतपणे त्याच्या भावना ऐकत होती. सुजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला, मी तुझा फार मोठा अपराधी आहे. मी तुला त्रास दिला. तुला सोडून अमेरिकेला गेलो. तुझ्या या अवस्थेचा, तुझ्या एकटेपणाचा मला काही अंदाजा नव्हता. माझ्यासाठी तो सर्व एक खेळ होता. मी लग्नही फक्त तुझ्या म्हणण्यावर केलं, नाहीतर माझा हेतू फक्त तुला वापरून सोडून देण्याचा होता. निशाच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं हृदय धडधडू लागलं. सुजयची पावलं थांबली. पण म्हणतात ना, देवाला जर हवं असेल तर तो माणसाला कोणत्याही परिस्थितीत भरकटू देत नाही. कदाचित देवाने तुझ्यामार्फत मला सुधरवायचं ठरवलं होतं. तो दरवाजाजवळ जाऊन थांबला आणि हलक्या आवाजात म्हणाला, शक्य झालं तर मला माफ कर. हे म्हणत त्याने दार उघडलं आणि बाहेर निघून गेला. निशाने नजर त्याच्यावर रोखून ठेवली होती. वेळ हळूहळू सरकत गेला. रात्रीच्या शांततेत तो हळूच आजीच्या खोलीत शिरला. खोलीत मंद निळसर प्रकाश झगमगत होता. आजी जागीच होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण डोळ्यात शांतता होती. सुजय हसत तिच्या जवळ बसला तर तिने आनंदाने त्याचा हात हातात घेतला.
मला आधीपासूनच माहीत होतं सुजय, हे बाळ कुणाचं नाही, माझ्या नातवाचंच आहे. तिच्या आवाजात माया आणि विश्वास होता. तो काही बोलणार इतक्यातच ती पुढे म्हणाली. सुजयने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. काही बोलण्याचा प्रयत्न केला. त्या अखंड बोलत राहिल्या. ज्या पद्धतीने तू या मुलीचा हात धरून मला भेटायला आणलंस, ज्या पद्धतीने तिच्यासाठी बेचैन होतास आणि ज्या तऱ्हेने तू तिची काळजी घेतोस, बाळा मला सगळं समजतं. मला त्याच दिवशी खात्री झाली होती की ती मुलगी तुझी बायको आहे आणि तो मुलगा तुझा स्वतःचा आहे. सुजयने मान खाली झुकवली. त्याचा आवाज मंद आणि जड झाला होता. आजी, मी फार मोठी चूक केली. हिला एकटीला सोडून गेलो. मला माहीत होतं हिच्या घरचे लोक तिला स्वीकारणार नाहीत. मला समजत नाही माझं हे पाप कसं धुवू. आता मला स्वतःचीच लाज वाटते आहे. आजीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या मुला, तू जे केलंस ते फार वाईट होतं, पण तू तुझी चूक मान्य केलीस आणि त्याची भरपाई केलीस. तू या मुलीला साथ दिलीस, तिचं रक्षण केलंस आणि तिला खरं सिद्ध केलंस. बाळा, तेवढंच पुरेसं आहे. देव माफ करणार आहे. मला खात्री आहे ती मुलगीसुद्धा तुला माफ करेल. आता फक्त प्रार्थना कर की ईश्वर तुला निरोगी अपत्य देवो. सुजय शांतपणे तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. मग हलक्या आवाजात म्हणाला, आजी, मला रिसेप्शन करायचं आहे. छानपैकी मला सगळ्यांना सांगायचं आहे की ती माझी बायको आहे आणि मी तिला अभिमानाने स्वीकारतो आहे. आजीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. शाबास बाळा, हीच वेळ आहे सगळं ठीक करण्याची. थोडा वेळ थांबून सुजयने सावधपणे विचारले, पण आजी, बाबा, त्यांचं काय करू? ते कधीच मान्य करणार नाहीत. ते कधीच निशाला स्वीकारणार नाहीत. आजीने दीर्घ श्वास घेतला. बाळा, सगळं काही एका दिवसात होत नाही. वेळ लागतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. जर तू खरी नियत ठेवशील तर देव सगळ्यांची मनं बदलेल. फक्त तू तुझ्या बायकोसोबत ठामपणे उभा राहा. सुजयने तिच्या दिशेने पाहिला आणि म्हणाला, मला त्यांच्याकडून काहीच नको आहे आजी. मी ही हवेली सोडून चाललो आहे. माझ्या मुलाला मला चांगलं भविष्य द्यायचं आहे. जर मी इथे राहिलो तर त्याला फक्त द्वेष आणि संकुचित नजरेनं पाहिलं जाईल. मला नको आहे की माझ्या मुलाला त्या जखमा मिळाव्यात ज्या मला मिळाल्या आहेत. आजी मान डोलावून म्हणाली, जा बाळा, हेच योग्य आहे. जा, पण मनात कुठेही दुःख किंवा तक्रार ठेवू नकोस. सगळे ईश्वराच्या हवाली कर. खोलीत शांतता पसरली. फक्त भिंतीवर चालणाऱ्या घड्याळाची टिकटिक चालू होती. आता एक निर्णय, एक बदलता काळ आणि एक नवा प्रवास सुरू होणार होता. 1 महिन्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर सगळीकडे शांतता होती, पण सुजयच्या मनात वादळ घोंघावत होतं. तो कॉरिडॉरच्या पांढऱ्या भिंतीला टेकून शांतपणे उभा होता. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर बेचैनी आणि मनात प्रचंड काळजी होती. आत ऑपरेशन थिएटरमध्ये निशाची डिलिव्हरी सुरू होती. ती मुलगी जिने 3 महिने त्याच्यासोबत फक्त दुःख भोगलं होतं, पण आता तीच मुलगी त्याच्या लेकराला जन्म देणार होती. सुजयची नजर ऑपरेशन थिएटरच्या बंद दरवाजावर खिळली होती. आजीचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. तुझी बायको तुझ्या लेकराला जन्म देत आहे. तिला आपल्या प्रेमाने भरून टाक. जर ती वाचली नाही तर तू कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस. त्याचे पाय थरथरत होते आणि तो मनातल्या मनात फक्त प्रार्थना करत होता, हे देवा, माझ्या बाळाला आणि निशाला सुरक्षित ठेव. माझी पत्नी माझी गुन्हेगार नाही, माझा श्वास आहे. तिला काही होऊ देऊ नकोस. तिला तुझ्या संरक्षणात ठेव. थोड्या वेळात अचानक दरवाजा उघडला. एक नर्स बाहेर आली आणि तिच्या मागोमाग लेडी डॉक्टर दिसली. डॉक्टरच्या हातात लपेटलेलं एक छोटंसं अस्तित्व होतं. जसं ते बाळ रडलं तसं सुजयच्या हृदयाची दुनिया हलली. डॉक्टरांनी हसत बाळ त्याच्याकडे पुढे केलं. अभिनंदन, मुलगा झाला आहे. सुजयने हळूच आपले हात पुढे केले आणि जेव्हा त्याचं बाळ त्याच्या हातात आलं तेव्हा त्याने डोळे मिटून अंतःकरणातून देवाचे आभार मानले. काही क्षण तो फक्त त्या बाळाकडे पाहत राहिला. निरागस चेहरा. तो त्याचा मुलगा होता, त्याचा वारस. मग स्वतःवर ताबा न ठेवता त्याने बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि रडू लागला. धन्यवाद देवा. काही वेळाने तो सावरला आणि डॉक्टरांकडे पाहू लागला. माझी बायको कशी आहे? डॉक्टरने हलक्या स्वरात त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, निशा ठीक आहे. थोड्या वेळाने तुम्ही तिला भेटू शकता. त्याने मान डोलावली. आवाज जणू घशात अडकून बसला होता. वेळ जणू थांबून गेली होती. हळूहळू वेळ सरकत गेली. शेवटी जेव्हा भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो दरवाजाकडे गेला. आत निशा थकलेल्या अवस्थेत पडलेली होती. चेहरा दमलेला,
पण डोळ्यात तीच निरागसता चमकत होती जी सुजयने पहिल्यांदा पाहिली होती. त्याने हळूच पावले टाकली, तिच्याजवळ बसून तिचा हात धरला. मग आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवत म्हणाला, मला माफ कर निशा, मी फार लाजिरवाणा आहे. मी तुला सोडून जायला नको होतं. मला माहीत नव्हतं की वेळ मला एवढं हलवून टाकेल. तू माझी बायको आहेस, माझ्या लेकराची आई आहेस. मला सोडून जाऊ नकोस. मला तुला आणि माझ्या मुलाला एक नवं आयुष्य द्यायचं आहे, एक सुंदर आणि पूर्ण आयुष्य. प्लीज निशा, मला माफ कर. निशाने हळूच हसून त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात ओलावा होता पण स्वर शांत होता. सुजय, कोणती आई स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी आपल्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त करते? मी तुला तेव्हाच माफ केलं होतं जेव्हा तू माझ्या पायाला तेल लावलं होतंस, जेव्हा तू मला तुझी बायको म्हणाला होतास. मी तेव्हाच वितळले होते, फक्त तोंड उघडून काही बोलले नव्हते. तू माझ्या लेकराचा बाप आहेस आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास माणूस आहेस. सुजयच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याने हळूच तिला आपल्या मिठीत घेतलं. निशानेही आपल्या अशक्त हातांनी त्याला धरलं. तो क्षण शांत होता, पण दोघांच्या हृदयामध्ये खूप काही बोललं जात होतं. ती एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. दुःखातून, विरहातून, द्वेषातून बाहेर पडलेलं ते आयुष्य आता प्रेम आणि पश्चातापाच्या स्पर्शात गुंडाळलेलं संपूर्ण आणि सुंदर चित्र बनलं होतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.